नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एकदम स्पष्ट आणि सविस्तर माहिती देण्यासाठी बनवत आहे। म्हणून एक विनंती आहे, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये सोडला तर तुम्हाला पूर्ण पिक्चर समजणार नाही। मित्रांनो, काल राज्यातील लाखो शेतकरी एका आशेवर बसले होते। आज काहीतरी मोठं होणार, आज कर्जमाफी जाहीर होणार, आज आपल्या अडचणी संपणार। पण आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हातात काय आलं? 8 ते 10 दिवस थांबा। मित्रांनो, हा शब्द नवीन नाही। हा शब्द आपण गेल्या कित्येक दिवसापासून ऐकत आलो आहोत। कधी 5 दिवस थांबा, कधी 7 दिवस थांबा, कधी 10 दिवस थांबा। पण शेवटी काय होतं? पुन्हा एकदा नवीन तारीख दिली जाते। आज चौडी येथे मोठा कार्यक्रम झाला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त। मित्रांनो, हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना वाटत होतं की आज या शुभ मुहूर्तावर कर्जमाफी जाहीर होईल। सकाळपासून अनेक शेतकरी मोबाईल हातात घेऊन बसले होते, न्यूज बघत होते, अपडेट बघत होते। प्रत्येकाला एकच प्रश्न होता, आज काहीतरी चांगलं होणार का? पण मित्रांनो, आजही ही घोषणा झाली नाही। मात्र ह्या कार्यक्रमात कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली। मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल। आता इथे सगळ्यात मोठा कन्फ्युजन सुरू होतो। मित्रांनो, 8 ते 10 दिवस म्हणजे नेमकं काय? ह्या 8 ते 10 दिवसात पैसे येणार का? की फक्त घोषणा होणार, की फक्त निर्णय घेतला जाणार? ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण कर्जमाफी म्हणजे फक्त बोलून होणारी गोष्ट नाही। कर्जमाफीची एक मोठी प्रोसेस असते आणि ती प्रोसेस समजून घेतली नाही तर आपण चुकीच्या अपेक्षा ठेवतो। सर्वप्रथम येतो शासन निर्णय, ज्याला आपण जी.आर. म्हणतो। हा जी.आर. आल्यानंतर सगळं क्लिअर होतं। कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, किती रक्कम माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर येतो पात्रतेचा मुद्दा। मित्रांनो, प्रत्येक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र नसतो। काही अटी असतात, काही मर्यादा असतात। उदाहरणार्थ, कर्ज किती आहे, कर्ज घेतलं आहे, कर्ज किती वेळा घेतला आहे। त्यानंतर बँकांची प्रोसेस सुरू होते। बँकांना सांगितलं जातं, तुमच्या कर्जदार शेतकऱ्यांचा डेटा तयार करा। त्यानंतर बँका काय करतात? प्रत्येक शेतकऱ्यांचा डेटा तपासतात, जुने रेकॉर्ड बघतात, कर्जाची माहिती व्हेरीफाय करतात। त्यानंतर तयार होते यादी। मित्रांनो, ही यादी म्हणजे कोणाला कर्जमाफी मिळणार ह्याची लिस्ट। पण ही फायनल नसते। त्यानंतर व्हेरिफिकेशन सुरू होतं। आधार तपासला जातो, खाते तपासलं जातं, नाव माहिती व्हेरीफाय केली जाते। त्यानंतर फायनल अप्रूव्ह केलं जातं आणि मग पैसे ट्रान्सफर होतात। मित्रांनो, आता विचार करा, ही सगळी प्रोसेस 8 ते 10 दिवसात होऊ शकते का? उत्तर आहे नाही। म्हणून येथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो। सरकार 8 ते दिवस म्हणतंय, पण प्रोसेसला जास्त वेळ लागणार आहे। मग खरं काय? आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, खरीप हंगाम अगदी जवळ आला आहे। शेतकऱ्यांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो। या काळात बियाणं घेतलं जातं, खत घेतलं जातं, शेतीची तयारी केली जाते। पण जर शेतकऱ्यांचं जुनं कर्ज माफ झालं नाही तर काय होतं? बँका नवीन कर्ज देत नाहीत, म्हणजे शेतकरी अडचणीत येतो। त्याच्याकडे पैसे नसतात, त्याच्याकडे पर्याय नसतो आणि मग तो काय करतो? खाजगी सावकारकडून कर्ज घेतो, जास्त व्याजाचे कर्ज घेतो। यामुळे काय होतं? कर्ज वाढत जातं, ताण वाढतो आणि परिस्थिती अजून खराब होते। मित्रांनो, ही फक्त कर्जमाफीची बातमी नाही, हा शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। एक शेतकरी काय अपेक्षा ठेवू शकतो? वेळेवर मदत मिळावी, कर्जातून थोडा दिलासा मिळावा, तो काही जास्त मागत नाही। पण मित्रांनो, प्रत्येक वेळी त्याला काय मिळतं? थांबा, थोडे दिवस थांबा, लवकरच होईल। मित्रांनो, थांबणं सोपं असतं का? ज्याच्या घरात पैसे नाहीत, ज्याला शेती करायची आहे, ज्याला कुटुंब चालवायचे आहे, त्यासाठी प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा असतो। आणि कालचा दिवसही गेला आणि कालही घोषणा झाली नाही। आता पुन्हा सांगितलं जातंय 8 ते 10 दिवस थांबा। आता प्रश्न असा आहे, ह्यावेळेस खरंच काहीतरी होणार का? की पुन्हा एक नवीन तारीख दिली जाणार? तर मित्रांनो, सरकारने इतका तातडीत निर्णय घेतलेला आहे म्हणजे काहीतरी नवीन सुरू आहे। तर मित्रांनो, त्यांनी काहीतरी हालचाल सुरू केल्याचं दिसून येतंय। तर शेतकरी बांधवांनो, मलाही असं वाटतंय की येत्या 8 ते 10 दिवसात नाही तर ह्या महिन्यात नक्कीच कर्जमाफी होईल। त्यामुळे तुम्ही आता कुठलीही चिंता करू नका। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।